नमस्कार, जय महाराष्ट्र. आज आलेलो आहेत आम्ही शाळेवर खेळायला ग्राउंडवर. आता नवीन मॅच बघूया काय होते. नवीन मॅच सुरुवात. बॉलिंग करेल करण आणि स्ट्राईकला आहे रोहन, नॉन स्ट्राईकला आहे ऋषभ आणि टीम सज्ज. पहिला बॉल, पहिलाच बॉल, चांगला बॉल, चांगला बॉल. लेग कट काही समजले नाही रोहनला. पुन्हा तर ऋषभ स्ट्राईकला. एक बॉल एक रन आणि चांगला फटका आणि चौका. रील येणार वाटतं. माईकची गरज आहे. 2 बॉल आणि 5 रन. नो 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 नो. सुरुवात तर चांगली झाली ए टीमची, पण लय बी टीम समोर भक्कम आहे. बॅटिंग तेवढी भक्कम आहे. बघूया. तिसरा चेंडू घेऊन करण आणि फुल टस, पण काही फायदा उचलताना आलेला आहे. चांगला थ्रो, पण काही हिट नाही लागला मिळत. पुन्हा एकदा चौथा बॉल घेऊन करण. सामना करत रोहन. चांगला फटका आणि चौकार, चौकार आणि फक्त चौकार. रे इकडे कॉमेंट्री कर, साईडला कॉमेंट्री कर ना. हा, आणि कॉमेंट्रेटर पार्थ. अतिरिक्त धाव, जोरात बोल जरा. अतिरिक्त धाव सुंदर हलवेल थांब. बोल. पुन्हा एकदा रोहन स्ट्राईक. आणि आता मात्र फटका फसला आणि 6ला काही उपयोग नाही बॉक्स गेम मध्ये आणि विकेट. आता बोल पाहिजे, बस ना, जोरात बोल. सुंदर गोलंदाजी करण आऊट त्याच्याकडून. रोहनला परतावला, चौके मात्र खाली आणि सुंदर चेंडू टाकला. आता मात्र विक्रम होईल बॅटची कडा घेऊन. किती सुंदर. तोपर्यंत एकने धाव आणि ऋषभ भोईर मात्र ग्राउंडच्या बाहेर आपल्या जीवाच्या आतंकात विकेट न देता पोचल्यात या पवेलियन मध्ये. स्ट्राईक एंडला. आणि आता मात्र फास्टर हर्षद. ट्रायल बॉल आणि ट्रायल बॉल चांगला पडतोय. नेहमी सर्वांचेच चांगले पडतात, आमचे चांगले पडल्यात. पुढचे 6 बॉल कसे पडतील ते बघूया. हर्षद सामना करे विक्रम भोईर. पहिलाच बोलल्याप्रमाणेच पहिलाच नो बॉल. पहिला बॉल तर चांगलाच असतो ट्रायलवाला. मला तरी वाटते की ट्रायल बॉल चांगला पडतो आणि नंतरचे सगळे नो वाईटच पडतात. आता पण फुलटच चेंडू आणि त्याच्यावर विक्रम भोईरचं आक्रमण होतं, पण बॅटची कडा घेऊन ऑफसाईडच्या दिशेने तिकडे सुंदर क्षेत्ररक्षण आणि नाही रे, मिसिंग फिल्डिंग चिराग. आणि फुलटच चेंडू आणि मिस फिल्डिंगची भोईरच्या माध्यमातून आणि फायनल तर ऋषभ भोईरला. आणि येतोय पुन्हा एकदा ऋषभ भोईरच्या बॅटीतून चौकार. पुन्हा एकदा ऋषभ भोईर. पुन्हा फुलटच चेंडू, पण आता फुलटच चेंडू काही उपयोग न होत आहे. बॅटचा हर्षद भोईर स्वतः जातात चुकणे. पुन्हा एकदा आणि नो चेंडू त्याच्यावर लेग साईडला. एक ने धाव. नो +1. आता व्हिडिओ बनव, इकडे बसू ना. हे स्कोर. पुन्हा एकदा विक्रम भोईर ऑन स्ट्राईक. आता मात्र सुंदर चेंडू. बॅटचे फटके लागतात नाही. 4 चेंडू 21 धावा. धाव फलकावर लागताना इकडेच बसणार राहुलची व्हिडिओ घेऊन. आणि आता मात्र लेग साईडच्या दिशेने आणि जिकडे विकेट होता तिकडे विकेट घालवला आणि पंजा जाता वाचवला आहे कारण राऊत. पुन्हा एकदा ऋषभ भोईर. आता मात्र आडाफट्टा खेळायचा प्रयत्न होता, पण बॅटची कडून सूरज माई कोणत्याही चुकी न करता सुंदर क्षेत्ररक्षण. एकने धावसंख्या सरसावेल ती. जवळ येऊन उभं राहायचं, थांबायचं. 23. कीपर असं टाईट राहिला, फिट राहिला पाहिजे. टप्पा कसा करायचा माहिती आहे तुला? पप्पा डाय मारायचा. आता मात्र फटका मात्र जसा लागायचा होता ना बॅटीतून, फटका तसा लागला नाही, पण जीतभर कुठली चूक न करता पुन्हा एकदा ऋषभ भोईरचे दुसऱ्या
दुसरा चेंडू आणि आता मात्र प्रहार केला होता चौकार आणि येतोय चौकार. स्कोर बॉल पडला ना मारला ना Score. गोल जायचं. बघतो ना तू मॅच. चौकेने धावसंख्या मग match मध्ये पडली. कशी 4 करतात? धावेने सरसावली. तेवढी 27 धावे. करतात ना? 2 चेंडू 27 धावा. मग मारल्यावर आता मात्र पुन्हा एकदा सुंदर फटका ऋषभ भोईरच्या बॅटीतून ऑफ साईड दिशेने आणि पुन्हा एकदा चौकार. धावसंख्या पोचते ती 4 ने सरसावली. पोचते ती 33 धावेवर. 2 चेंडूच्या मागे चौकार. सुंदर फलंदाजी. आता मात्र रिव्हर्सशिप खेळण्याचा प्रयत्न पण चिराग पाटील फंबल्स आहे तोपर्यंत सिंगल धावसंख्या सरसावली ती मात्र 34 धावेवर. आता मात्र सुंदर फटका विक्रम भोईरच्या बॅटीतून आणि दन करत 2 चेंडू आणि जाती सीमारेखे पार. पुन्हा एकदा येतोय चौकार. धावसंख्या सरसावली 4 धावेनंतर 38 धावेवर. शेवटचा चेंडू. आता मात्र अरे थोडस फंबल झाले तोपर्यंत 1 ने धावसंख्या परिपूर्ण. सेकंड राहुल एक्सप्रेस राहुल माली या नावाने इंस्टाग्रामला पेज. पहिला चेंडू वेगवान. स्ट्राईकलेत मयूर. 38 धावांचं आव्हान मात्र दिलं आहे. पुन्हा एकदा राहुल एक्सप्रेस ज्याला मात्र पालघरकरांनी भरपूर प्रेम दिलं आणि प्रत्येक ठिकाणी मुंबई असो किंवा कल्याण वगैरे सगळ्या ठिकाणी बोललं जातं राहुल माई. मात्र अतिशय सुंदर. आता मात्र थोडा बॉलिंगमध्ये चेंजेस. स्लोअर बॉल लागण्याचा प्रयत्न पण अतिरिक्त धाव. सुंदर असं किपिंग ऋषभ भोईर. पुन्हा एकदा आणि आता मात्र बॅटची कडा घेऊन 1 ने धावसंख्या सरसावेल. 4 चेंडू 2 धावा. अतिशय सुंदर गोविंदाची म्हणता येईल आपल्याला राहुल माई याच्याकडून. नुसतं नाही सांगत एक्सप्रेस राहुल माई का सांगतात ह्याच कारणासाठी. आता मात्र हो सुंदर गोलंदाजी तसेच सुंदर यष्टीरक्षक ऋषभ भोईर यांच्याकडून. पुन्हा एकदा आर्या. आता मात्र या सुंदर यष्टीरक्षक म्हणता येईल ऋषभ भोईर. सुंदर गोविंदाजी राहुल माईच्या याच्यामधून आणि अतिरिक्त धाव. तो पायात चेंडू टाकणार होता. तो बुडात चेंडू म्हणतात ना पण तो टाकायचा प्रयत्न होता पण थोडा बॉल मात्र चुकला आणि धावसंख्या 5 चेंडू 5 धावा. आता मात्र फुलटॉस चेंडू त्याच्यावर सुंदरशी प्रक्रिया घेतात आणि मयूर भोईरला आणि विकेटचा पतन. यास अंपायरचं बोट वरती आणि मयूर भोईरला परतावला. अतिशय सुंदर गोविंदाची म्हणता येईल राहुल माई यांच्याकडून. तर नवीन फलंदाज सूरज माली येत आहेत आणि नवीन गोलंदाज नीरज राऊत. हो अतिशय स्पिनर म्हणतायत ना तर नीरज राऊत याच्याकडे दोन्ही फिल्डिंग असो गोलंदाजी असो आणि फलंदाजी सगळेच गुणवत्ता आहे असा नीरज राऊत. पण आता मात्र वाईट चेंडू. पुन्हा एकदा हो थोडीशी अष्टदक्तक जात आहेत परंतु वाईट +1 8 वर पोचते. पुन्हा एकदा आता मात्र सुंदर फटका त्याच्यावर रोहन जाधव याच्याकडून सुंदर क्षेत्ररक्षण. आता मात्र बॅटची कडा घेऊन यष्टांच्या पाठीमागे चेंडू जातोय. दन करत 1 बाउन्स सीमारेखे बार येतोय. पुन्हा एकदा 1 ने धावसंख्या सरसावेल. धावसंख्या पोचेल ती 9. आता मात्र पुन्हा एकदा जशी पाहिजे तशी गोलंदाजी होत नाही नीरज राऊत यांच्याकडून. पुन्हा एकदा वाईट चेंडू. धावसंख्या 1 ने भर 10 धाव्यावर. आता मात्र सुंदर फटकार आर्याच्या बॅटीतून आणि जातोय चौकारासाठी. खणखणीत दर्जेदार आर्याच्या बॅटीतून चौकार. लेफ्टीचं महत्त्वाचं ना हेच महत्त्वाचं आहे. लेफ्टी जर असला ना टीममध्ये तर आपल्या टीमसाठी खूप महत्त्वाचं असते कारण तिकडे रायटीला मारतायत ना तिकडे लेफ्टीला पूर्ण फायदा मिळतो आहे. आणि राहुल माई करतायत
चुकीलं बाप नाही, पुनश्च एकदा येतोय चौकार गचाड क्षेत्ररक्षण. आणि 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 सुंदर क्षेत्ररक्षण रोहन जाधव. प्लेअर जशी पाहिजे तशी गोलंदाजी झाली नाही नीरज राऊत. आणि आता मात्र युवा गोलंदाज भाई म्हणजे स्वराज भाई. आणि फुल टॉस चेंडू आणि त्याच्यावर कोणतीही चुकी न करता गौरव बेंदार विकेटचं पतन. पहिलाच चेंडू फुल टॉस चेंडू तर मग त्याच्यावर आता मात्र स्वराजचंच भाऊ स्वरूप माई. आता मला डायरेक्ट हिट असते ना विकेट जातो. मात्र आणि येतोय चौकार. सुंदर फलंदाजी. आता मात्र लाईट देखील लागल्यात आणि चौकार आणि चौकारचे बरसात. त्याचे डब्बे पाहिजेत स्वराज म्हणजे तसे डब्बे पडत नाहीत. आणि हा मात्र आता मात्र पुन्हा एकदा चौकार. यस वाईट चेंडू. एक रनाने हरवतोय मात्र बी संघाची. आणि आमचा कर्णधार देश भाई.